अंघोळ करताना अचानक लघवी येते का? आणि लघवी आल्यानंतर मनामध्ये एक विचार आपल्या कायम येत असतो आणि तो विचार म्हणजे हे नॉर्मल आहे का? हे ॲबनॉर्मल आहे का? हे कुठल्या आजाराचे लक्षण आहे का? किंवा हा काही चमत्कार आहे का? आणि याचं उत्तर 90% लोकांना माहिती नसतं. आणि आज तुम्हाला मी जे सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनातील कन्फ्युजन, द्विधा मनस्थिती कमी व्हायला मदत होणार आहे. नमस्कार, मी विलास टाकळकर, स्पिरिच्युअल लाईफ कोच, पुणे. तर आज हा विषय आपल्यासमोर घेऊन येताना मला अत्यंत आनंद होतो आहे, कारण ह्या विषयामुळे अनेकांच्या मनातील द्विधा मनस्थिती किंवा संशय दूर व्हायला मदत होणार आहे. आपल्या शरीराचा आणि मनाचा एवढा जवळचा संबंध आहे, परंतु तो संबंध आपल्याला माहीत नसल्यामुळे, आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे आपण काही गोष्टींना उगाचच भीत असतो, घाबरत असतो. कारण शरीर आणि मन रिलॅक्स झाल्यानंतर काही गोष्टी या बाहेर टाकत असतं किंवा काही गोष्टींचं उत्सर्जन करत असतं. जसं की जर तुम्ही चांगला विचार केला, रिलॅक्स झाला, तर वाईट गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्या मनातून कमी व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही आराम केला, रिलॅक्स झालात, तर तुमचा थकवा दूर व्हायला मदत होतो. त्याचप्रमाणे तुमचं शरीर आणि मन रिलॅक्स झालं असता तुमचं शरीर काही प्रतिक्रिया देत असतं आणि त्या प्रतिक्रिया म्हणजेच तुमच्या शरीराची ही रिॲक्शन असते. तुमचं माइंड रिलॅक्स झाल्यानंतर, तुमचं मन रिलॅक्स झाल्यानंतर तुमचं शरीर जी नैसर्गिक प्रतिक्रिया देतं, ती प्रतिक्रिया म्हणजेच आपल्याला आंघोळीच्या वेळेला येत असलेली लघवी. आता याच्याबद्दलचं विज्ञान आपण समजून घेऊया. आपण ज्यावेळी गरम पाणी किंवा थंड पाणी आपण आंघोळीला घेत असतो, त्यावेळी त्या गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील मसल्स रिलॅक्स व्हायला लागतात आणि काही मसल्स हे ब्लॅडरच्या भोवती देखील असतात आणि ते मसल रिलॅक्स व्हायला लागतात आणि त्या ब्लॅडरवरचा ताण हा कमी व्हायला लागतो आणि तो ताण कमी झाल्यानंतर आपल्याला लघवीची भावना होते किंवा लघवी होते. म्हणून लघवी होणे हे अगदी नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. परंतु यामध्ये दुसरे देखील काही भाग आहेत. ते म्हणजे ही लघवी होताना आपल्याला काही त्रास तर होत नाही आहे ना, लघवीला जळजळ होत नाही आहे ना, लघवीतनं रक्त येत नाही आहे ना. तर अशा अनेक गोष्टी जर असतील तर ही गोष्ट ॲबनॉर्मल आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. आंघोळ म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठीची एक प्रक्रिया नाही आहे, तर आंघोळ केल्यानंतर तुमच्या मनावरील, तुमच्या शरीरावरील ताण, तणाव, भीती, नैराश्य अशा अनेक गोष्टींना कमी करण्यासाठी हा एक उपाय आहे. तुमच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी हा एक उपाय आहे. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये आपण कुठल्याही गावावरून आलो असता, प्रवासावरून आलो असता, कुणाच्या जर आपण अंत्यविधीला गेलो असेल तर त्या अंत्यविधीवरून आलो असता पाण्याने आंघोळ करावी असं शास्त्र आहे. याचं कारणच ते आहे की पाणी हे आपल्या शरीरामधील, मनामधील, विचारांमधील नकारात्मक ऊर्जा कमी करतं
आपल्या मनावरील ताण कमी करतं, आपल्या शरीरावरील ताण कमी करतं आणि हा ताण कमी झाल्यानंतर तुमचं शरीर, तुमचं मन ॲटोमॅटिक रिलॅक्स होतं आणि ज्यावेळी रिलॅक्स होतं त्यावेळी ज्या लघवीमुळे आपल्या ब्लॅडरवर आलेला ताण हा कमी होतो, आपल्या मसल्सवर आलेला ताण हा कमी होतो आणि ते मसल्स, ते ब्लॅडर हे रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून हे ब्लॅडर रिलॅक्स झाल्यानंतर काही लोकांना लघवीची भावना होते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या नैसर्गिक आहेत. ह्यामध्ये कुठलाही आजार किंवा कुठलाही वेगळा विषय यामध्ये नाही आहे. हां, परंतु तुम्हाला एक सांगतो, जर लघवी करत असताना जर तुम्हाला काही त्रास होत असेल, आग होत असेल, अजून काही वेगळा त्रास असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा. तर ह्या सर्व गोष्टीमधून आपल्याला एक लक्षात येईल की आपण काही गोष्टींची भीती ही मनामध्ये बरेच दिवस, बरेच वर्ष कारण नसताना आपण मनामध्ये ती भीती साठवून ठेवत असतो. आणि म्हणून अशा अनेक विषयांवर की ज्या आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत, परंतु आपल्याला त्याची उत्तरं माहीत नाही आहेत. आपल्याला त्या गोष्टीविषयी त्याची शास्त्रीय माहिती नाही आहे, त्याची वैज्ञानिक माहिती नाही आहे आणि आपण वैज्ञानिक माहिती नसल्यामुळे ह्या गोष्टीचा उगाचच बागुलबुवा करत असतो. तर मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील, तुम्हाला त्यातील ज्ञान घ्यायला आवडेल, हे कमेंट करून नक्की सांगा. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे, त्यावर व्हॉट्सॲप करून देखील तुम्ही माझ्याशी बोलू शकता, सांगू शकता, मला लिहू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या संबंधित व्यक्तींना पाठवा, म्हणजे त्यांच्या देखील मनातील शंका ह्या दूर व्हायला मदत होईल.